आणखी किती चिमुकले जखमी झाल्यावर प्रशासन जागे होणार? सांगलीत 2 वर्ष बालिकेवर भटक्या कुत्र्याचा हल्ला. सांगली शहरातील एसटी स्टँड परिसरातील बुर्ले गल्ली गावभाग येथे अंगणात खेळत असलेल्या अवघ्या 2 वर्षाच्या चिमुकलेवर भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात ओजस्वी पाटील वय 2 राहणार ईश्वरपूर ही बालिका गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ओजस्वी पाटील ही काही दिवसांच्या सुट्टीसाठी आपल्या आजीकडे सांगली येथे आली होती. बुर्ले गल्लीतील घराच्या अंगणात खेळत असताना परिसरातील एका भटक्या कुत्र्याने तिच्यावर अचानक झडप घातली. या हल्ल्यात तिच्या हातावर, पाठीवर, मांडीवर, खांद्यावर खोल जखमा झाल्या. बालिकेच्या आरडाओरडानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत कुत्र्याला हाकलून लावले. नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. जखमी ओजस्वीला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान गावभाग परिसरात भटक्या कुत्र्यांचा वाढता वावर नागरिकांसाठी धोकादायक ठरत असल्याची तक्रार स्थानिकांकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र महापालिका प्रशासन आणि संबंधित आरोग्य विभागाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. निष्पाप जीव गमावल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.